हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। कसे आहेत तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवे। स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान असं बाहेर थोडंसं जाणार आहे। अहोन बरोबर गेली खूप दिवसांनी बाहेर, तुमच्या दादा बरोबर आज खूप दिवसांनी बाहेर चाललेले आहे। 1 महिना झाला असेल कमीत कमी आम्ही दोघे जण बाहेर गेलो नव्हतो काही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परेल, दादर आणि सर्व असं फिरून येणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ नंतर आल्यानंतर मी थोडंसं मटणाचा बेत केलेला होता सर्वांना, ईशानच्या पप्पाला आणि ईशानला मटण हवं होतं, तर मटणाचा बेत केलेला आहे। तेही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। ते व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलचे मेंबर तुम्ही बनू शकता। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं म्हटलं, संडे होता, संडे म्हटलं की बाहेर थोडंसं जावं असं वाटतं आणि असंच आपण जात नाही, काहीतरी कामानिमित्त तरी आपण बाहेर पडतोच। आणि हा पाऊस, बाहेर पडायचं म्हटलं की काळोख झालेलाच असतोय आणि पावसाळ्याच्या दिवसात पाऊस तर येणारच। तर असा पाऊस आठवडाभर येत नाही, बाहेर जायचं म्हटलं की लगेच पावसाचं सुरुवातच होते। म्हणून आता कमीत कमी महिना झाला मी जात होते बाहेर, पण लगेच असं येत होते। पण आज जरा 2 ते 3 तास बाहेर गेली मी आणि आजीमुळे सहसा मी बाहेर पडतच नाही। तर आता हे बघा केम हॉस्पिटल आहे, केमच्या समोरूनच मी गेलेले आहे आणि पूर्ण असं 1-2 मिनटं तरी 5 मिनटं केम संपत नाही व्हिडिओ धरला, कॅमेरा धरला तरी। आणि खूप छान अशी गर्दी, आज संडेमुळे खूपच गर्दी होती मार्केटमध्ये। तर थोडंसं मार्केटमधून जाऊन आली, पण मार्केटमध्ये जाता जाताच पूर्ण असा अंधार होत आलेला होता आणि पावसाने तर खूपच पूर्ण काळोख केलेला तुम्हाला दिसतच आहे कॅमेरामध्ये। आणि खूप छान असं हे बघा आज उजेडाबरोबरच बाहेर पडलेले आहे, नाहीतर मला थोडासा उशीरच होतो, 6-7:30च्या पुढेच मी बाहेर पडते। तर पूर्ण काळोख पडलेला असतो, सकाळचं सहसा बाहेर पडत नाही मी, काय कामानिमित्तच गेली तर। सकाळचं कसं खूप डबे वगैरे, खूप घाई असते, कपडे भांडी, त्यातच 12-1 वाजून कशा जातात ते कळत नाही। 12च्या पुढे मग नंतर बाहेर पडायचं म्हटलं तर काही पडायचं होत नाही। तर आता इथे बघा बाहेर फिरून आली मार्केटमधून आणि हे बघू शकता आता अंधार झालेला आहे खूप। मग म्हटलं चला आठवड्याची भाजी एकदम घ्यावी, शेवग्याची शेंग, टोमॅटो वगैरे सर्व काही, भेंडी वगैरे घेतलेले आहे। आणि इथे बघा मसाल्याचं दुकान आहे, तर मसाला मी एकदमच घेते महिन्याचा। आणि आता इथे बघा माझं ऑइलही संपलेलं, तर सहकार भंडारमध्ये मी आली, नाही सहकार भंडारामध्ये मी नेहमी घेते, पण ह्यावेळेला फ्रेश विलामध्ये जवळच फ्रेश विला होतं, तर तिथे घेतलं मी। आणि हे बघा अशी भांडी वगैरे खूपच महाग आहेत, कॉस्टली आहेत, खूप छान आहे, कलर वगैरे जात नाहीत। आणि हे बघा ऑइल घेतलेलं आहे, संडे ऑइल मी वापरते, तर घेतलं संडे ऑइल। आणि हे बघा पोटॅटो क्रिस्पी एक फ्री होतं, मग म्हटलं चला ईशानला खूप आवडतं आणि सर्वांनाच होईल म्हणून मी हे 2 पॅकेज घेतलेले आहेत। घरी आल्यावर तुम्हाला दाखवत आहे। हे संडे ऑइल मी घेतलेलं आहे आणि एवढंच घेतलं मी, बाकीचा सर्व माल मी किराणामधून घरी डायरेक्ट ऑर्डर करते। नाही बघा गाडीवरून जायचं म्हटलं की केसाच्या सर्व गुतड्या होत जातात, केसाला तोंड काय मी बांधलं नव्हतं, तर केसाच्या पूर्ण गुतड्या झाल्या, सोडवता पूर्ण 15 ते 20 मिनटं गेली। परत आजीला चहा वगैरे द्यायचा होता, कारण घरात कोणच असं नाहीये, मग त्याच्यामुळे तर मी बाहेर पडत नाही। मग आजीला सर्व चहा वगैरे देऊन भांडी वगैरे घासून झाली, मग केला मटणाचा बेत। म्हटलं चला आता मटण खूप दिवस केलं नव्हतं, नेहमी चिकन, तर आता हे करत आहे, मॅरिनेट करत आहे चिकनला। तर थोडीशी हळद टाकलेली आहे, चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि लिंबाचा रस थोडासा टाकलेला आहे, आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। छान असं हलवून घेऊन आपल्याला कमीत कमी अर्धा ते 1 तास जरी ठेवलं तरी खूपच छान चव येते चिकनला, मटनला सॉरी। तर खूप छान होतं असं, थोडंसं आपण झाकून ठेवायचं आहे, 15 ते 20 मिनटं मुरायला ठेवायचं आहे, खूप छान चव येते। आणि मस्त असं झाकून ठेवलं आणि मग आता म्हटलं चला तर मसाला करून घेऊयात। तर अशा पद्धतीने मी मटण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते। तर आता हे सुके मसाले घेतलेले आहेत आणि धने, जिरे, लवंगा आणि दालचिनी,
चक्रफूल वगैरे असतं ते सर्व मसाले मी भाजून घेत आहे. खूप छान असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. स्लो गॅसवर असं छान असं सुगंध येईपर्यंत थोडं हलक्या ह्यानी हलकं पॅन गरम करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप छान स्मेल यायला लागलेला, सुगंध यायला लागलेला छान असा. आणि हे काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं काय माझ्याकडे नव्हतं, त्याच्यामुळं काही मी गॅसवर नव्हतं भाजलं. तर सुकं खोबरं होतं तर कापून घेतलेलं, तेही थोडंसं म्हटलं भाजून घ्यावं. छान चव येते असं मटण केलं की. छान असं थोडंसं तेही खरपूस भाजून घेतलं आणि काढून घ्यायचं आहे तेही पॅनमधून. तुम्ही एकदा नक्की जरूर सांगा मला कसे करतात मटण वगैरे. तर वेगवेगळ्या पद्धतीनं मटण थोडंसं बनवलं की खायलाही त्या ईशान आणि ईशानच्या पप्पाला जरा थोडीशी वेगळी चव लागते आणि छान वाटतं खायला. तर असं थोडंसं हे करून घ्यायचं आहे, खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं. अजून चव वाढते चिकनची. तर काढून घेतलं तेही आणि मग त्याच पॅनमध्ये थोडंसं लसूण आणि मिरची थोडीशी हे गरम पॅनमध्ये हे करून हलवून घेतली. आणि चला म्हटलं आता मसाला वाटून घेऊयात. आणि चिकन तोपर्यंत आपलं मॅरिनेट होत आहे आणि छान असा हलवून घ्यायचं आहे. आणि गरम पॅन होतं, गॅस बंद केलेलं, फक्त आपल्याला परतून घ्यायचं होतं थोडंसं असं. आणि छान असं मसाला भाजला की खूप छान चव येते भाजीला. तर आता झालेलं आहे थोडंसं परतून आणि काढून घेतलं. सर्व मिक्सरला थंड होऊन देऊन हलवून थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. मिक्सरला गरम गरम कधी बारीक करायचं नाही आहे, कारण मसाला उडला जातो बाहेर पटकन असं गरम करायला गेलं की. आणि मिक्सरच्या भांड्यात घालत होते. थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घेतलं, छोट्याच भांड्यात वाटून घेतलं, कारण मसाला थोडाच होता. म्हटलं कुठं मोठं भांडं काढावं म्हणून छोट्याच भांड्यात वाटून घेतलं. कुकर हा फक्त मी चिकनलाच वापरते, तर थोडासा धुवून घेतलेला आहे असा. कारण आपले कोणतंही भांडं असंच वेस्टेड असेल तर त्याच्यावर धूळ तर बसूनच जाते. आणि ऑइल प्रमाणात घालायचं आहे आपल्याला. जेवढं तुमच्या अर्धा किलो चिकन मी घेतलेलं होतं, तर थोडासा कढीपत्ता आणि तेजपत्ता मी तेल घालून त्याच्यामध्ये गरम करून घातलेला आहे फोडणीसाठी. आणि छान असा तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि आता त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कांदा थोडा जास्तच घातलेला होता, कारण कांदा जेवढा घालेल ना जास्त तेवढी मटणाला छान चव येते. आणि खरपूस भाजून घ्यायचा लालसर. तर असा भाजून घेत होती, गॅस फुल ठेवलेलं. आणि कुकरमध्ये केलं की छान लवकर होतं. 20 ते 15-20 मिनटात मटण होऊन जातं. शिजायला लगेच बरं पडतं कुकरमध्ये. आणि टोपामध्ये केलं की खूप वेळ जातो. आता कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे. छान असा तोही परतून घ्यायचा आहे, छान हलवून घ्यायचा आहे. आणि आता आपण काही मसाला ओला केलेलाच होता, तर आता त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट कोणता तुम्ही मसाला घालता ते घाला. तर माझा हा मसाला आहे, तर प्रमाणात मी टाकणार आहे. झणझणीत थोडंसं करायचं होतं. 2.5 चमचे मी टाकलेले आहेत. आणि जिरा पावडर, धनिया पावडर तेही टाकून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाव चमचा गरम मसाला. आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. जेवढं तिखट असेल मटण तेवढं छान चव येते. आणि हलवून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असा हलवून घ्यायचं आहे. जेवढा मसाला भाजला जाणार तेवढी भाजीला छान चव येते. आणि मी मटणाची भाजीच बोलते, तुम्ही काय बोलता ते मला नक्की सांगा. तर आता तोंडात बसेल तेच शब्द आपल्या बाहेर पडतात. आणि वेगळी भाषा करायची तर व्हिडिओसाठी कुठं वेगळी भाषा आपण वापरू शकतो, तर आपल्या तोंडात असेल तेच आपण बोलून जातो. तर व्हिडिओमध्ये काही चुकी असेल तर नक्की जरूर सांगा. आणि कसं होतं, सगळ्यांच्या परंपरानुसार भाषा वेगवेगळ्या असतात, त्याच्यामुळे वेगवेगळी भाषा आपण बोलत जातो. तर आता मसाला आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये, छान असं ते भाजून घेऊन. आणि मसालाही त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये वाटलेला मसाला त्याच्यामध्ये घालून असं छान असं हलवून घ्यायचं आहे सर्व बाजूनी. आणि भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला भाजून थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. मटणात गरम पाणी ओतायचं नेहमी हमेशा, छान चव येते. आणि गार पाणी ओतलं तर चिकन वेगळंच थोडीशी चव लागते. तर असा मसाला भाजायचा आहे आपल्याला. आणि कुकर कसं होत होतं, गॅसवर उंच होत होता, त्याच्यामुळे मला त्याच्यातलं एवढं असं दिसत नव्हतं त्याच्यामुळे. तर आता मसाला छान भाजून घ्यायचा आहे. आणि
कुकरमध्ये केलं की थोडंसं उंचच होऊन जातं, त्याच्यामुळे हलवायला वगैरे भारी पडतं. तर चिकन जास्त असतं, 1 किलो तर चिकन असते, मटण अर्धा किलो तर आहे. तर असंच कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली ना फोडणीला खूप छान चव अजून वाढते आणि छान असं हलवून घ्यायचं. खूप छान लागतं हे मटण असं बनवलं की. अजून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला काही रेसिपीज पाहायच्या असतील तर नक्की कमेंट्समध्ये जरूर सांगा की तर तुम्हाला मी शेअर करेन. खूप छान असा मसाला भाजला आहे. थोडा 2 मिनटं झाकून द्यायचं आहे. पाणी थोडं मसाल्याच्याच भांड्यात पाणी घालून मसाला भाजून घेतलेला आहे. आणि हे बघा आता आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि छान असा तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे. छान असं चिकनही भाजून घ्यायचं आहे, मटण भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि खूप छान लागते हे मटण आणि शिजलंही खूप छान जातं कुकरमध्ये. तर मसाला जेवढा भाजणार तेवढी मटण बरोबर छान चव येते. आणि थोडं 2 मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला असं हलवून. थोडासा मसाला त्याच्यामध्ये मुरून द्यायचा आहे आणि झाकून ठेवलं बघा. 5 मिनटं झाकून ठेवलं. पाणी सुटेपर्यंत थोडंसं असं ऑइल सुटल्यागत झालं की मग आपल्याला गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि जेवढं प्रमाणात आता तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो असं मी आज रस्सा तुम्हाला दाखवत आहे. तर कोणत्याही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर आणि थोडं आटलं पण जाणार आहे म्हणून थोडंसं पाणी थोडं जास्तच ओतलेलं आहे मी. आणि आता आपण शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. नमक स्वादानुसार. आधी मॅरिनेट करताना थोडंसं नमक घातलेलं होतं, तर आता चवीनुसार थोडंसं घातलेलं आहे अजून. आणि छान असं आता बघा कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. कुकरचं झाकण लावून घेऊन कमीत कमी 2 ते 3 शिट्ट्या करून थोडंसं 5 मिनटं बारीक करून ही गॅस ठेवायचा आहे. अजून छान चिकन शिजलं जातं. आणि हे बघा आता 3 शिट्ट्या होऊन थोडंसं बारीक करून ठेवलेलं होतं. तर चिकन खूप छान असं शिजलेलं होतं. सुगंध खूप सगळीकडे छान सुटला होता. मस्त असं चिकन शिजलं गेलं आहे बघा. बघूनच दिसतं की ते शिजलेलं आहे एकदम असं छान. तर आता मग थोडा वेळ आणि म्हटलं थोडं झाकून ठेवावं. भाताबरोबर वगैरे, भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर तर हे खूपच उत्तम लागतं आणि खूप छान लागतं. तर अशा छान छान रेसिपीजसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन नक्की प्रेस करा. आणि चिकन कसं वाटलं, अगदी पोटं चाकून खाईल असं छान रस्सा झालेला, खूप मस्त झालेलं, सर्वांना खूप आवडलं. तुम्हालाही नक्की आवडेल असं करून बघा. आणि तुम्ही कसं करतात तेही मला कमेंट्समध्ये सांगा. तरी पण खूप छान सुटलेली. आता भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन दाबा, कारण मी नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन टाकेल त्या तुम्हाला दिसेल. चला तर थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.